करा सुरू सद्गुरू. श्री गुरुदेव दत्त. श्री संत एकनाथ महाराजांच्या हरिपाठाच्या अभंगावर आपलं प्रवचन सुरू आहे. हा 19वा अभंग आहे. त्यातला काही भाग मागच्या वेळेला आपला झाला होता. त्याचा पुढचा भाग आज आपण बघणार आहोत. परिमळ गेलिया बोस फुल देठी, आयुष्या शेवटी देह तैसा, घडी घडी काळ वाट याची पाहे, अजूनी किती आहे अवकाश, हाची अनुताप घेऊनी सावध, काहीतरी बोध करी मना, एक तास उरला खटवांग रायासी, भाग्यदशा कैसी प्राप्त झाली, सापडला हरी तयाला साधनी, एका जनार्दनी हरी बोला. तेव्हा मागच्या वेळेला आपण सांगितलं होतं की जसं जसं मनुष्य वार्धक्याकडे झुकायला लागतो तेव्हा त्याची ऊर्जा, उत्साह, पराक्रम, साहस हे सर्व गुण कमी कमी व्हायला लागतात आणि हे सर्व शेवटी अदृश्य होतात आणि त्याचं जीवन शून्य, भकास, उदास असं होतं. हे सर्वसामान्य माणसाचं जीवन सांगितलं आपण. सर्वसामान्य संसारी जो जीव असतो त्याचं जीवनाचं हे सांगितलेलं आहे. एकनाथ महाराज सांगतात, तेव्हा तो म्हणाले मरणाची वाट बघत त्याचा जीवन प्रवास सुरू असतो. असे अनेक रोगग्रस्त आणि घरातून लोक, आमच्या त्या बिल्डिंगमधले लोक बाहेर जातच नाहीत, काही ते करू शकत नाहीत. आणि मग आधी आपण जे काही केलं त्याचा पाढा ते वाचत असतात, तेव्हा सर्व ते संसाराचाच पाढा वाचतात. त्यांच्याकडे सांगायला काही असं विशेष असं काही राहत नाही. म्हणा जे काही असतं ते सर्व अहंकाराचं, त्यातून त्याचा अहंकारच प्रकट होतो. तेव्हा अंतकाळ जवळ आला की माणसाचा पैसा, घरदार, बायका, मुलं, नातेवाईक, मित्र या कोणाचा काही उपयोग होणार नाही आणि होऊ शकत नाही. त्यांचं काही त्याच्यात हे नाही, त्यांचा काही दोष नाही त्याच्यात. ही म्हणजे प्रकृती जशी आहे, प्रकृतीमध्ये या संसाराचा हा हे आहे. संसार इथे कोणाचा दोष नाही आहे म्हणा, इथे कोणाचाच दोष नाही आहे. कुटुंबियांचा दोष नाही आहे, नातेवाईकांचा दोष नाही, कोणाचा दोष नाही. हा संसार असाच आहे म्हणले. इथे संसार भावाचा दोष आहे. जो संसार भाव घेऊन बसला त्याचा दोष आहे. आणि म्हणून भर्तृहरींनी मागच्या वेळेला जे सांगितलं आपण, धनमच कोष्ठे पशवाच गोष्टी, भार्या गृहद्वारी जनस्मशानी, देहश्चितायाम परलोक मार्गे, कर्मानुगो गच्छति जीव एकः. तेव्हा धन हे बँकेतच राहतं. पशवा, गाई गुरं जे असतात ते गोठ्यात राहतात. भार्या गृहाच्या द्वारापर्यंत येऊ शकते आणि लोक, नातेवाईक लोक स्मशानापर्यंत येऊ शकतात. देह चितेपर्यंत येतो, साथ देतो. ज्या देहाला आपण आपला देह, माझा देह असं म्हटलं, तो चितेपर्यंत येतो. आणि परलोकाच्या मार्गाने जाणारा हा जीव, हा जीव काय घेऊन जातो बरोबर, तर त्याने जी कर्म केली आहे ती सर्व घेऊन तो बरोबर जातो. त्या कर्माचं गाठोडं घेऊन तो जातो. म्हणजे हा सर्वसामान्य मनुष्याचा अंतकाळचा प्रसंग त्यांनी सांगितला, त्याची काय स्थिती होती. परंतु ज्यांनी सद्गुरूची भक्ती केली तो कुठे जातो? हा जीव कर्माने आपल्या यम त्याला घेऊन जातो, किंवा वरच्या लोकांमध्ये जास्त त्याची पुण्य असेल, मागच्या वेळेला सांगितलं तसं तो वरच्या लोकांना जातो, अगदी ब्रह्मलोकापर्यंत पण जाईल. पण तिथूनही त्याला जन्म घ्यावाच लागेल, तिथे मुक्ती नाही आहे म्हणा. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम, भज गोविंदम भज गोविंदम गोविंदम भज मूढमते. आणि म्हणून सांगितलं की भक्ती कर. गोविंदम म्हणजे का परमेश्वराची भक्ती कर म्हणा. मग हे सर्व लोक, योगी लोक असेल, ज्ञानी लोक असतील, सगळे लोक कुठे जातात?
हे म्हणाले. ब्रह्मदेवाच्या लोकांपर्यंत जातात, काही लोक वैकुंठापर्यंत सुद्धा जातात. वैकुंठाला गेलेले मात्र ते परत येत नाहीत. पण वैकुंठामधून त्यांना परत यायचं असेल तर ते भगवंताचा जेव्हा अवतार होतो त्या अवतारामध्ये त्याचे भक्त म्हणून येत असतात म्हणा. म्हणून तुकाराम महाराज सांगतात, तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी. तुकाराम महाराज म्हणतात की आम्हाला काही भीती नाही म्हणत. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम, हे याची भीती आम्हाला दाखवू नका म्हणलं. आम्ही ईश्वराचं कार्य करायला येतो, इथे आल्यानंतर आम्ही कीर्तन सुरू म्हणाल आमचं, आणि त्याचा आनंद एवढा आम्ही आनंद भोगतो म्हणाले की तेवढा आनंद वैकुंठात पण नाही. मग आमचा इकडचा आनंद बघून वैकुंठातून भगवान इथे अवतार घ्यावा लागतो त्यांना, अशी त्याची स्थिती असते. आणि सद्गुरु भक्त वैकुंठात जातात, किंवा म्हणाले जे भक्त असतात त्यांना वाटतं आता हे पुष्कळ झालं, आता आपण काही येणं जाणं नको आपल्याला. तर त्यांची गती काय होते? ज्यांनी सद्गुरूंची भक्ती केली, ज्ञान प्राप्त करून घेतलं आणि तो मुक्त झाला, जीवन असतानाच तो मुक्त झाला, जीवन मुक्त झाला. ते मागच्या वेळेला आपण बघितलं होतं की रामदास स्वामींना त्यांच्या शिष्याने प्रश्न विचारला, वसे हृदयी देव तो कोण कैसा, उसे आदरे साधकू प्रश्न ऐसा, देहे टाकिता देव कोठे राहतो, पुढे मागुता ठाव कोठे पाहतो. की हृदयात देव आहे असं म्हणतात, मग तो कोण आहे, कसा आहे, असं अत्यंत आदराने साधकाने प्रश्न विचारला. मग देह टाकल्यानंतर तो देव कुठे राहतो, आणि मग तो आपला ठाव कुठे पाहतो? तेव्हा रामदास स्वामी उत्तर देतात, वसे हृदयी देव तो जाण ऐसा. हृदयात जो देव असतो तो कसा आहे हे जाणून घे म्हणा. नभाचे परिव्यापकू जाण तैसा, सदा संचला येत ना जात काही, तया विण कोठे विता ठाव नाही. जो हृदयात, आम्ही सांगितलं म्हणले तुला, सद्गुरूंनी सांगितलं हृदयात तो देव आहे. तो म्हणले सद्गुरूच हृदयामध्ये जातात त्याचे. तो काल छान विषय होता की आपल्या आत जायचं नाही आहे. सगळे लोक, योगी लोक, हे तो अंतरयात्रा म्हणतात, आत यात्रा करतात. अरे आत यात्रा नाही करायची, सद्गुरूंच्या आत यात्रा करायची. सद्गुरूंच्या हृदयात आत जायचं आहे. जसं आपण दर्पण बघत असताना, आरसा बघत असताना आपलं मुख बघायचं, तर मुखाच्याकडे डोळे असे करून आपण बघतो का? तसे शक्यच होणार नाही म्हणाले. तसं आपल्या आत जाणं आपल्याला होणार नाही. आपण जेव्हा सद्गुरूंच्या हृदयाचा ठाव घेऊ, सद्गुरूंच्या मनात काय आहे ते जाणू, सद्गुरूंच्या बुद्धीमध्ये काय आहे ते जाणू, सद्गुरूंच्या अंतःकरणात चित्तामध्ये काय चिंतन चाललंय ते जाणू, ते प्रकट करत असतात, निरूपण करतात, ज्ञान प्रकट करतात. त्यांच्या मनात काय चिंतन चाललेलं आहे चित्तामध्ये ते सांगत असतात. तर ते घेऊन आपण हे सर्व घेऊन, आणि म्हणून तर प्रवचन आहे म्हणा, म्हणून प्रवचन आहे, संवाद आहे. याने काय होतं की याने आपल्याला त्यांच्या मनात काय ते समजतं. म्हणजे आपण त्यांच्या मनाकडे जाऊ शकतो, मनाशी जोडून घेऊ शकतो. त्यांच्या बुद्धीमध्ये काय आहे ते आपल्याला कळतं. तो ज्ञानबोध अत्यंत रहस्यमय ते तत्व सांगत असतात. ते रहस्य आपल्याला कळतात. ते रहस्याशी आपण एकरूप होतो, त्या ज्ञानाशी आपण एकरूप होतो, त्यांच्या बुद्धीशी एकरूप होतो. आणि त्यांची बुद्धी तर केवढी व्यापक आहे, त्यांचं मन तर विश्वमन आहे, व्यापक मन आहे. तर आपले मन आपोआप व्यापक होत जातं, आपली बुद्धी आपोआप प्रगल्भ होत जाते, शुद्ध होत जाते, तीव्र होत जाते. आणि त्यांचं चित्तामध्ये चिंतन चालू आहे काय, तर सर्व जे ज्ञान आहे, ब्रह्मस्वरूपाचं जे ज्ञान आहे, म्हणजे त्याचं चिंतन त्याचं सुरू आहे. आणि हे भक्तांना कसं प्राप्त होईल, आणि त्याची जी रहस्य त्यांच्या ठिकाणी उलगडत असतात, आणि ते भक्तांना प्रवचनातून सांगत असतात. आणि म्हणून ज्ञान यज्ञ हा सगळ्यात महत्वाचा यज्ञ आहे. आणि मग त्यांच्या बुद्धीशी आपण एकरूप होतो. त्यांच्या आत जायचं आहे, आपल्या आत नाही.
त्याच्यानंतर त्यांच्या चित्तात जे चिंतन चाललेलं असतं, आत्मचिंतन, निशिदिन ब्रह्मविचार करी रे, तसा ब्रह्मविचार तुला करता येणार नाही. त्यांच्या ठिकाणचं जे आत्मचिंतन आहे, त्या आत्मचिंतनाचं तू श्रवण मनन चिंतन निधिध्यासन हा जो मार्ग आहे म्हणा. आत्मा वा अरे श्रवणीयम, मग श्रवण कुठून करणार? का तुझ्या ठिकाणी ऐकायला येतं? आता लोक म्हणतात, मला मला ते असं सांगतात, मला असं ऐकायला येतं. अरे हे सगळं खोटं आहे म्हणाले. हा सगळा भ्रम आहे. काय सद्गुरूंचं प्रवचन, मग सद्गुरूंनी प्रवचन केलं नसतं. ते प्रत्येकाच्या रात्री झोपले आणि प्रत्येकाच्या स्वप्नात आले असते, स्वप्नातच त्यांनी सांगितलं असतं. एरवीच त्यांनी कधी सांगितलं असतं. त्यांनी ध्यान लावायला सांगितलं असतं आणि ध्यानातच त्यांनी सांगितलं असतं. मग प्रत्यक्ष उपयोग काय होणार? तर असं कधी होत नाही. आणि म्हणून सद्गुरूंचं प्रवचन जे ऐकलं, वेदांमध्ये काय सांगितलंय मार्ग, मुक्तीचा मार्ग काय, किंवा आत्मस्वरूपाशी परमात्मा स्वरूपाशी एकरूप होण्याचा मार्ग काय, अगदी सोपा मार्ग सांगितला. आत्मा वा अरे श्रवणीयम, आत्म्याशी तुला भेटायचं ना, मग तू श्रवण कर. सद्गुरू काय सांगतात त्याचं श्रवण कर, मन लावून श्रवण कर. त्याच्यानंतर मननीयम, मग त्याचं मनन कर की काय त्याने काल सांगितलं होतं, आठव, स्मरण कर. मननीयम मनन केलं असताना तू त्यांच्या मनापर्यंत जाशील, तू त्यांच्या मनामध्ये जाशील, त्यांचं मनाशी जोडून घेशील, म्हणजे तुला त्यांचं मन काय आहे ते कळेल. चिंतनीयम, आणि जे मनन केलं त्याचं चिंतन कर, म्हणजे तुला त्यांच्या चित्तामध्ये काय चाललंय ते कळेल. आणि निधिध्यासितव्यम, आणि त्याचा निधिध्यास तू घे म्हणा. ते ज्ञान तुझ्या ठिकाणी दृढ कर, निधिध्यासन करतात. म्हणजे निधिध्यासन ही समाधी आहे, म्हणजे तू समाधी अवस्थेत जाशील. त्या निधिध्यासन करता करता त्याचा तुला एवढा आनंद होईल की तो आनंद होता होता तुझी समाधी लागेल. त्या आनंदाचं करो अमीरस पान, अमृत पान होईल. त्या ज्ञानामृतम भोजनम, म्हणजे जे जे ज्ञानरूपी अमृत आहे त्याचं तू भोजन करशील, आणि भोजन केल्यावर मस्त होशील. काय, आणि त्या भक्तीच्या नशेमध्ये, त्याला भक्तीचा कैफ दारुण समूळ उडवी जगत भान, संपूर्ण जगत भान तुझं उडून जाईल. आता आम्हाला कुठे जगाचं भान असतं? काहीच नाही. जगात काय चाललंय का? आमच्या ठिकाणी श्रवण मनन चिंतन निधिध्यासन अशी समाधी असते, आणि 24 तासाची समाधी आहे निधिध्यासन. आणि म्हणून प्रवचन आम्ही सहज करत असतो, कारण मनन चिंतन निधिध्यासन सहज होत असतं. त्याच्यातला काही भाग आम्ही सांगतो. एवढे 24 तास ज्याच्यावर मनन चिंतन निधिध्यासन झालं, त्याच्यात दोन अडीच तासात काय सांगणार? तर 2-2.5 तासात त्याचं सारांश आम्ही सांगत असतो. तेव्हा एवढी 24 तासाची समाधी, त्याचा अनुभव 2 तासात आम्ही सांगतो. आणि म्हणून निधिध्यासन रूप समाधी आहे. तेव्हा त्यांच्याशी निधिध्यासनाशी एकरूप आपण झालो की आपली समाधी, त्या समाधीचा आनंद आपल्याला होईल. म्हणजे सद्गुरूंच्या ठिकाणी हे किती सोपं आहे म्हणा. तुझ्या आत तू गेलास तर काही उपयोग नाही. तुझ्या आत सफाई कुठे झाली आहे म्हणजे? तुझ्या आत काम क्रोधादी विकार आहे, मोह आहे, काय अहंकार आहे, स्वार्थ आहे, सगळं काय. तू तिथे आत जाऊन काय करणार म्हणलं? आत तुझ्या अज्ञानाचा अहंकार आहे, अज्ञानाचा अंधार आहे. त्या अंधारात तुला काय करणार? तेव्हा आत गीत काही जाऊ नको. तू सद्गुरूंच्या स्वतःच्या आत जाऊ नको. स्वतःच्या आत जायचंय, पण सद्गुरूंच्या मनाच्या, बुद्धीच्या, चित्ताच्या आत तू गेलास, अंतःकरणाच्या आत, की आपोआप तू तुझ्या आत जायला लागशील. तुझा तो रस्ता स्वच्छ होत जाईल. तुझ्या आत जाण्याचा रस्ता आपोआप स्वच्छ होत जाईल, आणि तू एक दिवस आपल्या आत्मस्वरूपापर्यंत कसा गेला तुला कळणारच नाही. तिथेच तुला सद्गुरू दिसतील. तेव्हा तू
आपल्या आत्मस्वरूपाचा अनुभव कधी घेतला त्याला कळणारच नाही. आणि जर तू आत जाण्याचा प्रयत्न करशील तर अनेक अडथळे तुला येतील. अनेक प्रकारचे अडथळे येतील. आणि असे किती जन्म घेतले तरी तुझं ते शुद्ध न झाल्यामुळे, स्वच्छ न झाल्यामुळे तुला त्याचा अनुभव येणार नाही. आणि म्हणून सांगतात की हा भक्त कुठे जातो म्हणाले, तर वसे हृदयी देव तो जाण ऐसा, नभाचे परी व्यापकू जाण तैसा, सदा संचला येत ना जात काही. तो येत नाही जात नाही म्हणजे सदा संचला आहे, मग तो सर्व ठिकाणी आहे. तेव्हा भक्ताचा जेव्हा भक्त भक्त जेव्हा हा देह सोडतो तेव्हा त्याचा आत्मा कुठे जातो, तो कुठे जातच नाही म्हणजे. सदा संचला येतना जात काही, हे रहस्य आहे. संत सत्पुरुष अवतारी पुरुष हे जातात कुठे जातात, तर ते म्हणले जिथल्या तिथेच आपल्या व्यापक स्वरूपात एकरूप होतात. आमचे महाराज सांगायचे जिथल्या तिथेच आहे, तिथेच कुठे जात नाही आणि येत नाही. ते योगी लोक म्हणले इकडून असं जातात आणि वरून मग ते सहस्त्रार चक्रातून जाताना अमकू जातात. अरे एवढा खाटरूप नाही द्या म्हणे. बरं परत येतात, परत यावं लागतं त्यांना. त्यांना मुक्ती नाहीये म्हणा. कारण ब्रह्मलोकापर्यंत जो सहस्रारातून वगैरे गेला वरती, तो ब्रह्मलोकातच जातो. ब्रह्मलोकात किंवा त्याच्या खालचे लोक. आणि अगदी ब्रह्मलोकात जरी गेला तरी तिथे त्याला जन्ममरण आहेच म्हणाले. परत त्याला जन्म घ्यावाच लागतो. तेव्हा मुक्ती नाही त्याला मिळत. मग मुक्ती कोणाला मिळते, जो परमेश्वराचा भक्त, सद्गुरूचा भक्त आहे, सद्गुरूंच्या हृदयाशी एकरूप झाला, बस तो तिथल्या तिथेच इन्स्टंटली, तो कुठे जातच नाही, तिथल्या तिथे इन्स्टंटली तो व्यापक परमात्म स्वरूपात विलीन होऊन जातो. जसं समुद्रामध्ये मिठाची बाहुली त्या समुद्रामध्ये गेली थांग बघायला, आणि त्या समुद्रच होऊन राहिली म्हणा, समुद्रच होऊन राहिली, तसा तो परमात्म स्वरूप होऊन राहतो. परमात्म स्वरूपातच तिथल्या आणि तिथेच हृदयातच तिथल्या तिथेच, तू कुठे जात येत नाही म्हणजे. सदा संचला येतना जात काही, तया विण कोठे रिता ठाव नाही. तेव्हा या काळापासून म्हणले कोणी सोडवणार नाहीये, कोणी सोडवू शकणार नाही म्हणाले. सद्गुरू शिवाय कोणी सोडवू शकत नाही कोणीही, आणि काहीही त्याच्याबरोबर येणार नाही. या जगात त्यांनी काय जे जे काही धडपड केली आहे त्याच्यातलं एक काहीही त्याच्या ठिकाणी येणार नाही, कोणीही त्याच्याबरोबर येणार नाही. आणि आता आपण आणि परमेश्वर, बस आपण आणि सद्गुरू, आपण आणि परमेश्वर, एवढं त्याला समजतं. ज्याला समजलं त्या भक्ताला एवढंच समजतं. म्हणजे एवढं पटलं तरी आयुष्याचा हा केवढा मोठा भाग्याचा दिवस आहे म्हणलं, केवढा मोठा आनंदाचा दिवस आहे. आणि हा मनुष्य देह खरोखर सार्थकी लागला कधी, तर आत्मा वा अरे श्रवणीयम मननीयम चिंतनीयम निधिध्यासितव्यम, हे एका ह्याच्यात. हा कुठला मार्ग आहे म्हणले, हा सद्गुरूंच्या हृदयात जाण्याचा मार्ग आहे. आणि सद्गुरूंच्या हृदयात जसं जसं आपण आज जाऊ तसं तसं आपण आज आपल्या आज जाऊ, आपल्या आज जाऊ. तेव्हा आपल्या आज जाण्याचा प्रयत्न केला तर तो जाऊ नाही शकणार. परंतु सद्गुरूंच्या हृदयात जाण्याचा प्रयत्न केला की सरळ रस्ता आहे, तो आज जाऊ शकतो म्हणा. म्हणून लोक बाहेरून विचार करतात की मंत्र मिळाला मग जप करत बसतात काय, आणि काय साधनं करत बसतात. तर बाहेरूनच साधनं त्याला काही उपयोगाला येणार नाही म्हणा, जोपर्यंत तो सद्गुरूंच्या हृदयात जात नाही. श्रवणम आत्मा वा अरे श्रवणम श्रवणीयम मननीयम चिंतनीयम निधिध्यासितव्यम. निधिध्यासनी समाधी आहे. किंवा श्रवण, मग त्याची सुरुवात श्रवण आहे. श्रवण मनन चिंतन निधिध्यासन, असा असं जो करतो तो सद्गुरूंच्या मनात जातो, बुद्धीत जातो, चित्तात जातो. आणि त्यांच्या
जाणीवेपर्यंत जातो, जाणीवेत जातो आणि तो तिथेच विलीन होतो म्हणा. तिथेच तो आत्म्याचा अनुभव घेतो आणि असा तो तिकडे जात असताना आपोआपच आपल्याच आत जातो. त्याचं मन, बुद्धी, चित्त सर्व, कारण हे वेगळं नाही म्हणले. सद्गुरूंचं मन, बुद्धी, चित्त आणि त्याचं मन, बुद्धी, अंतःकरण हे वेगळं नाहीये. फक्त हे स्वच्छ नाही आणि ते स्वच्छ आहे. त्याच्यामुळे तिकडे तो जात असताना ते स्वच्छता जी आहे ती सगळी आपोआप हे करत स्वच्छता करत जातो. किती सुंदर विषय आहे. ही एरवी तू किती स्वच्छ करशील तर नाही होणार म्हणलं, किती जन्म गेले तरी. परंतु असं तू सद्गुरूंशी एकरूप व्हायला लागला, त्यांच्या मनाशी, मन, बुद्धीशी, चित्ताशी आणि अंतःकरणाशी, तर तुझ्या अंतःकरणात तू कधी गेला हे कळणारच नाही मला. असा हा मार्ग आहे. तेव्हा असा आनंदाचा एवढं समजलं की म्हणाले मोठा भाग्याचा दिवस, आनंदाचा दिवस उगवला असं समज. मग हा मनुष्यदेह खरोखर सार्थकी लागला, या मनुष्यदेहाचं सार्थक झालं. अनेक जन्मीची पुण्याई फळाला आली असं समजायचं. तेव्हा सर्वसामान्य मनुष्याची जी रडकथा आहे, परंतु जे संत सत्पुरुष सद्गुरू भक्त असतात, भक्त शिष्य असतात, त्यांच्या ठिकाणी हा सुगंध, ही कीर्ती, त्यांचं फूल कसं आहे नेहमी टवटवीत राहतं. सद्गुरूंचं वय किती झालं, जेवढं जास्त झालं तेवढं त्यांचं त्यांचं कमळ, हृदय कमळातून येणारा सुगंध तो तेवढा जास्त अनेकांपर्यंत पोहोचत असतो म्हणाले. त्यांना किती वय झालं, काय झालं याचं काही हे नसतं. तेव्हा त्यांचा कीर्तिरूपी सुगंध कारण कार्य हा त्यांचा देह आहे आणि ज्ञान हा त्यांचा आत्मा आहे. म्हणून त्या कार्यदेहाच्या द्वारे हा कीर्ती सुगंध, यश, गुण, कीर्ती, प्रेम, भक्ती, ज्ञान, आनंद कमी तर होत नाही, पण दिवसेंदिवस वाढतच जातो. त्यांना वृद्धपण आलं तरी ते भारभूत कधीच होत नाही. या उलट दिवसेंदिवस त्यांचं तेज, कीर्ती, गुण, यश, प्रेम, भक्ती, आनंद वाढत जातो. घृष्टम घृष्टम पुनरपि पुन्हा चंदनम चारुगंधम. अहो ते चंदनाचं खोड किती आपण घासलं, घासता घासता जेवढं आपण घासू तेवढा त्याचा सुगंध सगळीकडे दरवळतो म्हणा. घृष्टम घृष्टम पुनरपि पुन्हा चंदनम चारुगंधम छिन्नम छिंदम पुनरपि पुन्हा स्वादुचैवे इक्षुदंडम. इक्षुदंड म्हणजे ऊस. तो ऊस तो चरकात घालतात आणि त्याला किती वेळा, एक वेळा, दोन वेळा, तीन वेळा, अगदी चिपाड होईपर्यंत, तरी शेवटपर्यंत त्याच्यातून रस येतच असतो म्हणा. आणि तो गोड गोड रस असतो, गोडी त्याची वाढत जाते. तप्तम तप्तम पुनरपि पुन्हा कांचनम कांतवर्णम. आणि त्या सोन्याला जेवढं तापवू जेवढ्या वेळ तो सोनार त्या अग्नीमध्ये ते सोनं ठेवेल मिळालं, तेवढं पुन्हा पुन्हा त्याचं वर्ण, त्याचं तेज जास्तीत जास्त वाढत जातं. न प्राणांते प्रकृती विकृतीर्जायते युत्तमानाम. तसं म्हणले प्राणांताच्या वेळी सुद्धा त्यांच्या प्रकृतीने विकृती होत नाही. त्यांची प्रकृती जशी आहे तशीच राहते. कशी काय प्रकृती, अरे म्हणा. शेवटी त्यांना विचारलं की अरे काय नाही, मस्त प्रकृती आहे. न प्राणांते प्रकृती विकृतीर्जायते युत्तमानाम. जे उत्तम लोक असतात त्यांचं असं असतं. ते अगस्त्य ऋषी होते, त्यांची एवढी थोर तपश्चर्या, खूप वर्ष तपश्चर्या केली आणि अत्यंत वृद्ध झाले. पण त्यांची हाडं अगदी लोखंडापेक्षाही मजबूत होत गेली. ते वृद्ध होत गेले. हल्ली कॅल्शियम कमीमुळे हाडं हे होत जातात ना, कॅल्शियम कमी होत जात आणि हाड ठिसूळ होतात हाडा. तेव्हा पण त्यांची हाडं म्हणले ते वृद्ध असून एवढी तपश्चर्या, एवढी भक्ती की त्यांची हाडं लोखंडाविषयी मजबूत होत गेली. आणि इंद्राला म्हणाले, जेव्हा वृत्रासुराशी लढण्यासाठी नवीन अस्त्र त्याला पाहिजे होतं, कारण तो वृत्रासुर हा भगवान विष्णूचा भक्त होता. तो असुर असून सुद्धा भगवान विष्णूचा तो भक्त होता.
त्याच्यामुळे त्याला मारण्यासाठी म्हणजे असे साध्या शस्त्रांचा काही उपयोग नव्हता. आणि म्हणून वज्र, तेव्हा इंद्राच्या इंद्राचे गुरु होते बृहस्पती, त्यांनी सांगितलं, अरे त्या इंद्राला म्हणले, इंद्राला सांगितलं की वज्र तू तयार करून घे. मग इंद्र त्या अगस्त्य ऋषींच्याकडे गेला आणि त्यासाठी त्यांची हाडं त्यांनी मागितली आणि त्यांनी प्रार्थना करता ऋषीने आपली सहज दिली म्हणा. आणि हाडं द्यायची म्हणजे काय, जीवन संपवायचं. त्यांनी सहज, कारण ते त्या देहाच्या मोहातच नव्हते म्हणा. देह जाओ अथवा राहो, पांडुरंगी दृढ भावो. देह जाओ अथवा राहो, पांडुरंगी दृढ भाव. त्या भगवंताच्या ठिकाणी एवढा भाव दृढ झाला की हा देह त्यांना नाही, देह म्हणजे काहीच नाही, देह आहे का नाही, आहे का नाही असं झालं. सर्व संत सत्पुरुषांची अशी अवस्था होते, तर त्यांना असला लक्षात रे, देह त्यांना शोधावा लागतो. अरे आपला देह आहे कुठे, आहे का नाही. 10 वेळा हात लावून बघतो, अरे आहे का, हा आहे भाऊ. तेव्हा त्यांना त्या देहाबद्दलचा काही मोहच राहत नाही. एवढे ते उन्माद त्यांच्या ठिकाणी असतो. त्या भक्तीचा एवढा उन्माद असतो, भक्ती ज्ञान याचा एवढा उन्माद त्यांच्या ठिकाणी असतो. एवढं ते अमृत प्राशन त्यांनी केलेलं करत असतात की त्यांना ह्या देहाचं काही भानच राहत नाही. त्यांनी त्या आपल्या भक्तीच्या उन्मादात होते. इंद्र आला, म्हणजे काय हवंय, म्हणजे हाड पाहिजे, ठीक आहे घेऊन जा म्हणा. त्यांनी आपलं जीवन संपवलं. जीवन संपवलं म्हणजे ते देहातून तर आधीच बाहेर आले होते. देहातून आधीच बाहेर आले होते आणि जिथे होते तिथेच ते आत्मस्वरूपात, परमात्मा स्वरूपात विलीन झाले. तेव्हा असं म्हणले, जे संत सत्पुरुष, ऋषी मुनी, सद्गुरू असतात, त्यांचं जीवन असं असतं म्हणा. ते कुठे जात येत नाही म्हणा. ते आधीच व्यापक झालेले असतात. परमात्मा स्वरूप जे व्यापक आहे, त्याला जन्म नाही, मरण नाही, काही नाही. ते अत्यंत व्यापक आहे. कुठल्या काळात आहे, कुठल्या काळात नाही असं नाही म्हणाले. ते नेहमीच आहे. ते आपल्या स्वरूपात विलीन झाले. त्याआधी म्हणाले अश्विनी कुमार, मागच्या वेळेला सांगितलं होतं, गीतेमध्ये विषय आला होता. अश्विनी कुमार हे मूळ वैद्य, पण ते देवांच्या खालोखाल, त्यांचा हुद्दा कसा आहे, हायरार्कीमध्ये देवांच्या खालोखाल हुद्दा आहे. ते म्हणाले देव त्याच्यापेक्षा श्रेष्ठ आणि अश्विनी कुमार हे त्याच्यापेक्षा खालोखाल. तर ही विद्या शिकण्यासाठी, आता ही अगस्त्य ऋषींची जी विद्या आहे, ती शिकण्यासाठी ते अगस्त्य ऋषींच्याकडे गेले. आणि त्यांनी काय केलं, अगस्त्य ऋषींचं ते शिर धडापासून वेगळं केलं आणि त्या धडावर आपलं शिर, जे घोड्याचं शिर होतं त्यांचं, ते घोड्याचं शिर लावलं, आपलं शिर लावलं. म्हणजे बुद्धी, हा वरचा भाग म्हणजे बुद्धी. तर त्यांच्या ठिकाणचं ज्ञान घ्यायचं होतं म्हणून ते शिर लावलं आणि त्यांचं ज्ञान सगळं घेतलं. त्यांचं ज्ञान त्या बुद्धीमध्ये त्यांच्या आलं, अश्विनी कुमारांच्या. आणि मग अश्विनी कुमारांनी काय केलं, आपलं धड काढून आपल्या ठिकाणी घेतलं, आपलं शिर काढून आपल्या धडावर घेतलं आणि त्या ऋषींच्या जे शिर होतं ते त्यांच्या धडावर लावलं. तेव्हा म्हणाले, असं हे जे आहे ते विद्या त्यांनी शिकली आणि त्यांना जिवंत केलं म्हणा. तेव्हा याच्यामध्ये हा जो देह आहे, मुख्य सांगण्याचा मूळ मुद्दा काय आहे की त्यांना त्या देहाचं काही भान नसतं. पण हे भान नसतं म्हणजे काय, आपोआप भान नसतं असं नाही. तर त्यांच्या ठिकाणी त्या आत्मस्वरूपाचं एवढं चिंतन मनन, आत्मा वा रे श्रवणीयम,
मननीयम चिंतनीयम निधिध्यासिनव्यम. निधिध्यासनाच्या अवस्थेत ते असतात आणि तिथे ते अमृत ज्ञानामृतम भोजनम, ज्ञानामृताचं भोजन करत असतात आणि त्या ह्याच्यात त्यांच्या देहाकडे त्यांचं लक्षच राहत नाही, असं त्यांची अवस्था असते. परंतु सर्वसामान्याची अवस्था कशी असते? घडी घडी काळ वाटयाची पाहे. सर्वसामान्याचं देह आहे, त्याची वाट बघत असतो. संत सत्पुरुषांच्या देहाकडे काळ येतच नाही म्हणाल. ते म्हणले हे तर वैकुंठाला जाणार आहे, किंवा हे तर परमात्मा स्वरूपात विलीन होणार आहे, त्यांच्याकडे जाऊन काय करणार? घडी घडी काळ वाटयाची पाहे, अजूनी किती आहे अवकाश. हे सर्वसामान्य मनुष्याची अवस्था सांगतात. एकीकडे काळ त्याची वाट बघत असतो आणि याला या कष्टमय जीवनातून एकदा सुटका मिळावी, ही काळाची देखील मनुष्यावर, काळ देखील म्हणतो अरे याला एकदा एवढ्या त्रासातून याला मुक्त करावं. मनुष्यावर त्या काळाची दयाच म्हणावी लागेल. परंतु अशा कष्टमय स्थितीत असूनही मनुष्य त्याच्या जीवनात त्यानं जे काही थोडंफार मिळवलं आहे त्याची घमेंडच सांगत असतो. आता आम्ही अनेक वयस्कर लोकांशी आमची भेट होते, मग ते सांगतात मी अमुक होतो, मी असिस्टंट जनरल मॅनेजर होतो, अमक होतो, या कंपनीत मी काय मोठा इंजिनियर होतो, मी अनेक परदेशात जाऊन आलो, अमक झालं तमक झालं, ते सांगत असतो. तेव्हा त्याची घमेंड तो सांगत राहतो आणि त्याच अहंकारात मग्न होऊन तो राहतो. जे जे काही त्यांनी केलं त्याचा तो अहंकार बाळगतो. खरं तर ते या प्रकृतीत घडलेलं असतं. सगळं जे काही घडलं ते प्रकृतीत घडलं, तू काय केलं म्हणाले, प्रकृतीत सगळं घडलंय. पण त्याचा अहंकार तो घेऊन बसतो. आणि म्हणून काळ चोर घिरट्या बहु घाली, पामरा तुझ कशी निजाली, जागरे जाग स्वरूपी लवलाया, जातसे क्षण अमोलिक वाया. काळ चोर घिरट्या बहु घाली. सर्वसामान्य माणसाच्या ठिकाणी काळ चोर बघत असतो, गिरट्या घालत असतो. पामरा तुझ कशी निजाली. परंतु हा खातो पितो झोपतो, काही त्याला काही परवा नाही मिळत. जागरे जाग स्वरूपी लवलाया, जातसे क्षण अमोलिक वाया. अरे प्रत्येक क्षण जातो म्हणाले, घडीने घडी काळ आयुष्य नेतो. अरे सकाळ झाली, दुपार झाली, लगेच संध्याकाळ, त्या लगेच रात्र, लगेच झोपायचं, लगेच दुसऱ्या दिवशी उठायचं. अरे काय हे चक्र आहे म्हणा, आणि हे चक्र फिरत असतो. आणि काय झाला आपण विचार केला तर ऍट द एंड ऑफ द डे काहीच नाही, असं लक्षात आलं आपण काहीच केलं. पण संत सत्पुरुष असतात त्यांचं ते समाधान असतं, कारण त्यांचं चालूच असतं, ते काळाच्या पुढे असतं. त्यांचं मनन चिंतन निधिध्यासन एवढं असतं की ते काळाच्या पुढे, काळाला मागे टाकतात म्हणा, काळाला थांबवून टाकतात. ते काळाला म्हणत थांब जरा, काय, आणि म्हणतात, आणि काळ जरी आला तरी त्या आनंदातच असतात. काळाला म्हणतात थांब जरा, आमचा आनंद जरा बघ तू. काय, काळही थोडा वेळ दंग होतो तिकडे त्याच्यामध्ये. काळ देहासी आला खाऊ. काळ देखील आला तरी काय घाबरत नाही, आम्ही जाणार नाही, आम्हाला जन्म मरणच नाहीये म्हणा. तू काय नेणार आणि कुठे नेणार, जे देह घेऊन जा म्हणा, देह तुला पाहिजे तर घेऊन जा. काळ देहासी आला खाऊ, आम्ही आनंदे नाचू गाऊ. त्यांना नाचण्या गाण्याची एवढी सवय असते, भगवंताचे गुणानुवाद गाण्याची त्यांना त्याचा एवढा आनंद असतो की ते त्या आनंदातच असतात. त्या आनंदात ते त्या परमात्म्याशी एकरूप होतात. आणि देह तर आधीच त्यांनी सोडून दिलेला असतो, देह आधीच सोडून ठेवून दिलेला असतो. जसा कचरा आधी टाकून दिलाय,
मग ते कचरावाली येते आणि घेऊन जाते. रात्रीच कचरा आपण बाहेर टाकून ठेवू, कचऱ्याची टोपली बाहेर ठेवून दिली आणि आपण घरात छान जेवण खावण करून आनंदात नाचून गाऊन आणि चांगली विश्रांती घेत असतो. सकाळी ती आली की कचरा घेऊन जात. तसं म्हणजे तो काळ या देह हा असा बाहेर काढून ठेवलेला असतो. काळ आला तो कधी घेऊन जावं, आम्हाला डिस्टर्ब करू नको म्हणजे. आम्ही आनंदे नाचू गाऊ. आनंदाने नाचणं आणि गाणं हे आमचं हे आहे. हे पाणिनी ऋषी होते, ते आद्य संस्कृतचे आद्य व्याकरणकार. त्यांनी व्याकरण लिहिलं. आधी संस्कृतमध्ये आता काही व्याकरण नव्हतं मला. संस्कृत बोलायचे लोक पण व्याकरण त्यांना माहिती नव्हतं. सूत्रबद्ध ते नव्हतं. जशी बोलीभाषा असते आधी, बोलीभाषा लोक बोलत असतात, पण त्यांना व्याकरण शिकलेले असतात का? नाही. ते व्याकरण शिकत नाहीत. बोलीभाषा बोलत असतात. त्यांना काही व्याकरणाची काही गरज नसते म्हणा. एखादा साहित्यकार आहे, त्याला मात्र त्या व्याकरणाची गरज आहे. कोणी कवी आहे, साहित्यकार आहे, लेखक आहे, त्याला मात्र ते व्याकरणाशी बरोबर आहे का नाही ते त्याला बघावं लागतं. तसं आधी संस्कृत भाषा होती, पण पाणिनी ऋषी यांनी ते व्याकरण, संस्कृतचं व्याकरण आधी लिहिलं आणि प्रत्येक शब्दाची व्युत्पत्ती, प्रत्येक शब्द कसा निघाला ते आपल्या शिष्यांना सांगायचे. तर रोज ते, आता पूर्वी जंगलामध्ये ऋषी राहत असत. जंगलामध्ये तिथे त्यांचे शिष्य येऊन राहत असत त्यांच्याबरोबर. त्यांना ते शिकवत असत. झाडाच्या खाली बसून आणि त्यांच्या चरणाशी त्यांचे शिष्य बसलेले आहेत आणि जंगलच आहेत म्हणाले. तर तिथे सर्व हिंस्र शापद वगैरे सगळं असतात. तर ते एकदा वनामध्ये असं झाडाखाली बसले असताना आपल्या शिष्यांना संस्कृतचं व्याकरण शिकवत होते. शिकवता शिकवता व्याघ्र हा शब्द आला, व्याघ्र. तर आता व्याघ्र शब्दाची व्युत्पत्ती काय आहे? त्यांच्या काय आधी काही ग्रंथ नव्हते, व्याकरणच नव्हतं. ते पहिलंच व्याकरण, ते व्याकरण ग्रंथ लिहित होते. आधी कुठे ग्रंथ होते? ते काही लायब्ररीत जाऊन काही वाचत थोडी होते. त्यांच्या ठिकाणी आपोआप आत्मस्वरूपाच्या ठिकाणी ते ज्ञानस्वरूप होते. जे काही स्फुरत ते स्फुरून ते लिहित होते. तेव्हा व्याघ्र शब्द आल्याबरोबर त्यांनी थोडा वेळ चिंतन केलं की व्याघ्र या शब्दाची व्युत्पत्ती काय आहे. तेव्हा त्यांच्या असं करता करता त्यांचं चिंतन एवढं पॉवरफुल होतं की व्याघ्र म्हटल्याबरोबर त्यांचं चिंतन सुरू झालं, तो कसा असतो, काय असतो. तेव्हा तेव्हा काही गुगल वगैरे नव्हतं, AI वगैरे नव्हतं की टाकलं व्याघ्र, मिस्टर गुगल, काय मिस्टर AI, प्लीज गिव्ह मी द मिनिंग ऑफ व्याघ्र, असं काही टाकायची काही सोय नव्हती म्हणा. तेव्हा सखोल चिंतन करता करता समाधी लागली आणि त्या प्रत्यक्ष समाधी लागल्यावर प्रत्यक्ष व्याघ्र पुढे आला, वाघ आला म्हणलं तिकडे. व्याघ आला, तो वाघ आला, ते सर्व शिष्य पळून गेले आणि तो वाघ त्यांच्या जवळ आला. तरी त्या चिंतनाच्या आनंदात, एवढ्या आनंदात होते, वाघ आला. त्या वाघाच ते निरीक्षण करायला लागलं आणि वाघाने आपलं काम सुरू केलं. त्यांचा पायापासून त्यांना खायला सुरुवात केली. तरी ते आपलं ते त्यातच होतं. मग त्यांना एकदम लक्षात आलं की अरे याची व्युत्पत्ती ही आहे. तेव्हा की हा हा वाघ म्हणाले इथे कसा आला, तर म्हणले वास घेत घेत आला. मग त्यांना लगेच व्युत्पत्ती सापडली. विशेषत्वेन जिघ्रती इति व्याघ्रः. म्हणजे ज्याला त्याचं इंद्रिय असं एक विशेष इंद्रिय असतं की अनेक मैलापासून त्याला मनुष्याचं त्याचा वास येतो आणि त्या वासाच्या दिशेने तो येतो.
हो, डासानं सुद्धा, डास कसे येतात हो? डासानं आपल्यासारखे डोळे नसतात. डोळ्यात ते बघून नाही येत म्हणले आपल्याकडे. आपल्याला असं वाटतं की डासाने मला बघितलं आणि तो आला, असं नाहीये. तर ती वासाने येतं, वास घेऊन ते येतात. विशेषत्वेने जिग्रती इति व्याघ्रा, असं. मग त्यांना एवढा आनंद झाला. ते वाघाचं काम एकीकडे चालू आहे. त्यांना आणि हे आपल्या आनंदात एवढं मग्न आहे. त्याने शिष्यांना सांगितलं, अरे इकडे या म्हणाले, तो वाघ तुम्हाला काय करणार नाही. आणि मला म्हणाले व्युत्पत्ती सापडली, लिहून घ्या म्हणाले. विशेषत्वेने जिग्रती इति व्याघ्र. तेव्हा व्याघ्र अशा रीतीने म्हणले, देह त्या वाघाच्या स्वाधीन करून पाणिनी ऋषी तिथले तिथे कुठे गेले हो? पाणिनी ऋषी कुठे गेले? तिथल्या तिथे अनंत स्वरूपात विलीन झाले. अनंत परमात्मा स्वरूपात सहजपणे विलीन जाते, कारण कारण ते तिथेच होते. ते तिथेच होते, त्याच्यामुळे तिथेच विलीन झाले. कारण काय, तर त्यांनी आपलं पूर्ण जीवन, त्यांच्या त्यांच्या जीवनाला हेतू होता. मनुष्याच्या जीवनाला काही हेतू नसतो. काय हेतू असतो? खावे प्यावे निजावे, मन मानेला आचरावे. खावं प्यावं निजावं, मजा करावी, बस. हाच हेतू असतो सामान्य माणसाचा. पण त्यांना, संत सत्पुरुषांना हेतू असतो की ज्ञानदान करायला पाहिजे. भक्तांना हेतू असतो की सद्गुरूंचं कार्य करायचं, सद्गुरूंचं कार्य करा, हा त्यांचा हेतू असतो. त्यांचं जीवन पूर्णपणे ज्ञानदान करण्यासाठी समर्पित होतं. आणि ज्यांचं जीवन सद्गुरू कार्यासाठी समर्पित झालेलं असतं, त्याला आपल्या देहाचा मोह नसतो. काही या कार्याचं काय महत्व आहे मला, सद्गुरू कार्याला ज्यांनी आपला देह समर्पित केला, तोच एक हेतू त्याच्या ठिकाणी आहे. त्याचा स्वार्थ दूर होतो, त्याचं हृदय व्यापक होतं, त्याचं मन व्यापक होतं. आणि मन हृदय व्यापक झाल्यामुळे तो त्याला अनंत असं म्हणतात. तो व्यापक होत जातो. परमात्मा व्यापक आहे. तसं त्याचं मन व्यापक होतं, बुद्धी व्यापक होते, चित्त व्यापक होतं. कारण तो सद्गुरूंचं मन बुद्धी चित्त याच्याशी एकरूप होतो. कारण तो समर्पित झालेला असतो. आपलं सर्वस्व समर्पण त्यांनी सद्गुरूंना केलं असतं, हा एक हेतू असतो. आणि म्हणून तो एक दिवस असा येतो की त्याचा देहाचा सगळा मोह नाहीसा होतो आणि तो विदेही अवस्थेला प्राप्त होतो. या कार्याचं केवढं महत्व आहे, सद्गुरू कार्याचं केवढं महत्व आहे. आमचे ते चव्हाण, त्यांचा मगाशी फोन आला. सद्गुरू मी म्हणाले एका मठात गेलो होतो, काय खूप मोठा मोठा आहे म्हण. आणि मग तिथे भेटलो, तुमचा फोटो दाखवला, तुमचं हे दाखवलं म्हणाल. आणि त्यांना सांगितलं की असं असे सद्गुरू आहेत. मग ते म्हणले, अहो त्यांनी असं नमस्कार केला म्हणले तुम्हाला फोटोला. आणि त्यांनी सांगितलं, ते पुजारी मुख्य होते ते, आणि ते म्हणाले की मी यांना ओळखतो म्हणले, मी यांची पुस्तकं वाचलेली आहेत, यांना मी ओळखतो चांगलं. आणि म्हणले मला केवढा तरी आनंद झाला म्हणले, मला आज दर्शनाचा लाभ झाला. तेव्हा म्हणाले, त्यांनी आमची पुस्तकं वाचली असेल कुठे काय, ते आम्हाला ओळखतात. तेव्हा मी यांना म्हटलं, जवानांना, तुम्ही फक्त जा म्हणलं, बाकीचं काही नाही, तुम्ही नुसतं फोटो दाखवा, काही बोलायची काही गरज नाही. फोटो दाखवा, फोटो दाखवा, ते वाचतील, हे करतील, बस त्यांना कळेल म्हटलं. आपल्याला बोलायची काही गरज नाही म्हणले, मौन काय. काही विचारलं तर आपण सांगायचं. पण परमात्म्याचं महात्म्य एवढं आहे की म्हणजे त्याची गुणकीर्ती दिगंतात पसरलेली असते. तेव्हा सद्गुरूंचं महात्म्य एवढं, त्याच्यात दुसरे कोणी भेटले त्यांना आनंद म्हणून, तर ते म्हणले, हो हे तर म्हणले आम्हाला माहिती आहे. त्यांना पण माहिती होतं. ते म्हणले, मी बांद्र्याला राहत होतो, तो म्हणले महाराजांचे एक शिष्य होते तिकडे, त्यांच्या तोंडून आम्ही यांचं महात्म्य ऐकत होतो म्हणले. ते आम्हाला सांगायचे, असे असे निजधामानंद स्वामी आहेत. ते महाराजांचे शिष्य होते. बँड्राला त्यांच्या घरी महाराजांनी कार्य सुरू केलं होतं, तर ते प्रवचन करायचे. ते महाराज जे होते त्यांचे शिष्य होते. राव नाव होतं त्यांचं. तर ते महाराजांचे गुरुबंधू होते आमच्या.
आणि शिवाय महाराजांचं प्रवचन ऐकायला पण यायचे आणि आमच्यावर त्यांचं खूप प्रेम होतं आणि आमचे काव्य आणि ग्रंथ आणि याचं त्यांना खूप कौतुक असायचं. तर ते आपल्या प्रवचनात तिकडे लोकांना सांगायचे आमच्याबद्दल, आमचं आणि त्याच्यामुळे तो तिकडे जात होता. तो म्हणला, हे मला माहिती आहे म्हणाला, मी यांची काव्य ऐकली आहे, त्यांचं हे सगळं वाचलंय म्हणा. तेव्हा हे याला दिगंतात ती कीर्ती पसरलेली असते म्हणजे भगवंताची. आणि तो जसा जसा कार्यामध्ये येतो, कार्याची सेवा करतो, कार्यामध्ये सक्रिय होतो, तेव्हा आपोआप तो व्यापक व्हायला लागतो. त्याच्याकडून त्याग आपोआप घडतो. आता ते तिथे गेले, त्यांचा वेळ गेला, वेळेचा त्याग झाला, काही धनाचाही त्याग होतो, धनही त्यांचं. आणि सद्गुरूंची सेवा घडते. ते म्हणले, सद्गुरू मला एवढा आनंद होतो. म्हटलं बस आता तुम्हाला हे कार्य दिलंय, तुम्हाला हे साधन दिलंय, म्हटलं या साधनाने तुम्ही लोकांना भेटायचं आणि तुम्ही लोकांना सांगायचं. याला तर गुणकीर्तन म्हणतात. अनेक लोकांना तुम्ही भेटाल, अनेक तुमचे अनुभव होतील. तेव्हा आणि त्यांनी सुद्धा प्रतिसाद दिला. ते म्हणाले, हो हो आपण करू, त्यांना बोलव, मी त्यांना फोन करीन. एवढं त्यांना आनंद झाला. म्हणले खूप आनंद, इथे खूप लोक येतात म्हणाले. तेव्हा अशा रीतीने जो सद्गुरूचा या कार्याला समर्पित झाला. विदेही कसं व्हायचं, किती भक्ती मार्ग किती सोपा आहे, किती सोपा आहे. विदेह अवस्था केवढी मोठी, केवढी उच्च अवस्था आहे विदेह अवस्था. देही विदेह रूपा श्री सद्गुरु रूपा. ही विदेही कसं व्हायचं, देहापासून वेगळं कसं व्हायचं. तुला काय करायचं नाही म्हणले, सद्गुरूंनी सगळं करून ठेवलंय. देह भावापासून तुला दूर व्हायचं, तर याचं रहस्य काय म्हणले, भक्ती मार्गातलं याचं रहस्य काय. तर आपला देह जो आहे सद्गुरु कार्याला पूर्णपणे समर्पित करायचा आहे ना. आपला देह सद्गुरु कार्यासाठी समर्पित करायचा, म्हणजे आपल्या देहापासून, देहाच्या मोहापासून आपण दूर होतो. आणि एक दिवस असा अनुभव होतो. हे प्रॅक्टिस आहे, हा अभ्यास आहे. देहभावापासून दूर व्हायचं असेल तर त्याचं रहस्य काय आहे, तर आपला देह सद्गुरु कार्याला पूर्णपणे समर्पित करावा. संसार जेवढा आवश्यक आहे बस तेवढाच करायचा आणि उरलेला जो वेळ आहे म्हणा, आवश्यक संसार करून, संसार उगाच वाढवायचा नाही. जो वेळ आहे तो पूर्णपणे आपण सद्गुरु कार्याला लावला पाहिजे. तर ते शनिवार रविवार त्यांनी आता असं साधन घेतलंय, शनिवार रविवार ते जातात. त्यांच्याकडे गाडी आहे. म्हणलं तुमच्याकडे गाडी आहे, तुम्ही कुठेही जाऊ शकता. आता ते आधी भांडूपला, तिकडे भांडूप मुलुंड झालं, आता ते नवी मुंबईत जातात. म्हटलं बेधडक, ते म्हणले मी बेधडक जातो. म्हणले मी काय विचार करत नाही काय बोलायचं कसं बोलायचं, बस जातो, त्यांना दाखवतो आणि त्यांना खूप आनंद होतो. म्हणलं म्हटलं बघा किती सहज आहे. असं होता होता आपण आपल्या देहभावापासून दूर होतो. आपला देह सद्गुरु कार्याला समर्पित होतो. नाहीतर म्हणले स्वार्थ पकडायला लागतो, आपल्याला देहाला स्वार्थ पकडायला लागतो. भोगाची आसक्ती पकडायला लागते म्हणा. ज्याला स्वार्थ आहे, भोगाची आसक्ती आहे, मरणाची भीती आहे, आणि ज्याने सद्गुरु कार्यासाठी आपल्या सर्वस्वाचा त्याग केला, त्याला म्हणले मृत्यू हा जीवनाचा आनंददायी शेवट असा त्याला अनुभव येतो. त्याला मृत्यूची भीती वाटत नाही. हा एवढ्या उच्च अवस्था आहे, पण त्याचं वाटचाल एकदम साधी आहे.
वाटचाल वाटचाल अगदी साधी आहे. सद्गुरूंच्यासाठी मला काहीतरी करायचं आहे, इथपासून त्याची सुरुवात होते. करता 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 तो जसजसा पुढे जातो. हा आमचा अनुभव आहे. आम्ही काय केलं म्हणाल आम्ही हेच तर केलं, सद्गुरूंच्यासाठी सगळं समर्पण. समर्पण असंही म्हटलं नाही, त्यांनीच करून घेतलं सगळं, आणि म्हणून आम्हाला हा अनुभव आला. मृत्यूची भीती वाटत नाही, आणि त्या त्यागाचा आनंद होतो. तर हे त्याग झाला सगळ्याचा. सर्वस्व समर्पणाचा आनंद होता. एखादी वस्तू आपण कोणाला दिली, अरे वा, तोही आनंदित होतो, आपणही आनंदित होतो. आणि म्हणून हे सच्चिदानंद स्वामींचं निर्याण झालं. ते सच्चिदानंद स्वामी म्हणायचे, अरे मला म्हणे आता असं वाटतं की देहाचं कळतच नाही. म्हणलं मला असं वाटतं हात हात माझे इकडे तिकडे पडले आहेत, कुठेतरी पाय कुठेतरी पडले आहेत, धड कुठेतरी पडलं, असं वाटतं म्हणा मला. माझा असा अनुभव आहे. आता मी कसं एकत्र करू असं आम्हाला असं म्हणजे कसं एकत्र करायचं, मोठं पंचायत होते म्हणे. अशी अवस्था त्यांची, महाराजांच्या कार्यात ते एवढे हे झाले की त्यांची अशी अवस्था झाली म्हणे. आणि तेव्हा जेव्हा त्यांनी देह सोडला, तेव्हा त्याच्यानंतर परमानंद स्वामी त्यांच्यावर एक पद केलं. हे आपण बघूया नंतर. तेव्हा देव देहाचा या धनी तो अर्पिला त्याचे चरणी. हा देह आपल्याला कोणी दिला? आपण थोडी घेतला. देवाने आपल्याला देह असा आयता, एवढा चांगला सुंदर आयता देह दिला, तर तो त्याच्या कार्यासाठी दिलाय. तुला संसार करण्या आवश्यक संसार कर, जो सद्गुरु कार्याला आवश्यक आहे तेवढाच संसार कर, त्याच्या पुढे पलीकडे वाढवू नको म्हणा. देव देहाचा या धनी, पण या देहाचा धनी सद्गुरु आहे, हे लक्षात ठेव म्हणे. तो अर्पिला त्याचे चरणी, तो देह त्यांच्या चरणी अर्पण केला पाहिजे. याच्या व्यतिरिक्त जर तू कुठे लावलास तर तुझा घात झाला म्हणा, तुला आपुली हानी केली. प्रेम घेता सेवेतून एक आनंद आनंद, तुला आनंद मिळणार नाही म्हणा, कारण तू जर देह दुसरीकडे लावला, तुला आनंद राखून ठेवला, चोरून ठेवला, पूर्णपणे समर्पित केला नाही, तर तुला आनंद नाही होणार. प्रेम घेता सेवेतून एक आनंद आनंद. शेवटी सच्चिदानंद अवस्था कशी प्राप्त करायची, ते एवढ्या मोठ्या मोठ्या गोष्टी असतात, पण भक्ती मार्गाने सहज सद्गुरूंच्याकडे सहज सहज शक्य होतात. एरवी त्या शक्य होत नाही मला. सच्चिदानंद ही अवस्था एवढी सोपी नाही आहे मला. योगी लोकांना पण सच्चिदानंद अवस्था नाही प्राप्त होत. त्यांना सच्चित एवढीच अवस्था प्राप्त होते, आनंद. योगी लोकांना आनंद नाही मिळत. सच्चित एवढी इथपर्यंत ते जातात. आनंद अवस्था, सच्चित आनंद अवस्था नाही प्राप्त होत. आनंद नाही मिळत त्यांना. ते जातील ब्रह्मलोकात, जातील जनलोक, तपोलोक वगैरे, पण त्यांना आनंद प्राप्ती होत नाही. आणि जो भक्त आहे सद्गुरूचा, त्याला इथेच आताच इन्स्टंट आनंद सुरू होतो. थोडीशी सेवा केली तर तिथून आनंदाची सुरुवात होते. त्याच्या सच्चित आनंद स्वरूपाच्या अनुभवाची सुरुवात होते. सुरुवात झाली ना म्हणा. तो आला, त्याला आनंद झाला. चव्हाण तिकडे गेले, त्यांना आनंद, केवढा आनंद, मला खूप आनंद होतो म्हणा. पण झाला, तुझ्या सच्चिदानंद अवस्थेची सुरुवात झाली बाबा, आणखी काय पाहिजे म्हणा, तुला केवढं चांगलं साधन मिळालं. प्रेम घेता सेवेतून एक आनंद आनंद, देव प्रेम अनुभवण्याचा मज लागला से छंद. असा छंद लागला पाहिजे, तर आनंद मिळतो. आता त्यांना छंद लागला, मग त्यांना वाईट वाटलं की अरे आज एकच ठिकाणी मी जाऊ शकलो, जरा थोडा उशीर झाला, आणि तिथेही वेळ गेला पुष्कळ. त्याच्यामुळे म्हणले सद्गुरू एकाच ठिकाणी मी गेलो. म्हणलं असं काही नाही, एका ठिकाणी गेलं तर तिथून भरपूर लोक येतील म्हटलं. तर तेव्हा ह्याच्यात आपण काही हे करायचं, त्या सेवेचा आनंद घ्यायचा.
प्रेम घेता सेवेतून, तुम्ही सेवेतून तुम्हाला प्रेम मिळालं की नाही? हो म्हणाले. तुम्ही फोन केला, दोनदा फोन केला, जाताना, येताना, आल्यावर, आणि त्याच्यातून आनंद घेतला. प्रेम घेता सेवेतून एक आनंद आनंद, एक आनंद आनंद, देव प्रेम अनुभविण्याचा मज लागला से छंद. जीवनात भरून वाहे एक आनंद आनंद, जीवनात आनंद आनंद भरून राहतो. आणि म्हणून भक्ताचं जीवन हे वेगळं आहे. या सगळ्या मोठमोठ्या अवस्था म्हणतात, जो योगिया दुर्लभ तो म्या देखील गेला. या योग्यांना सुद्धा हा आनंद हा दुर्लभ आहे. योग्यांना आनंद नाही मिळत ना. त्यांना आनंद मिळायचा तर परत भक्ती करावी लागते. आणि म्हणून योगी झाला, त्याला सगळं काय मिळालं ते मिळालं, परंतु त्याला आनंद नाही मिळाला. आनंद मिळाला त्याला परत भक्ती करावी लागते, असं ज्ञानेश्वर महाराज सांगतो. ज्ञानेश्वर महाराजांचा सिद्धांत आहे बघा. एवढे योगी याचा राजा गुरु महाराव म्हणती ज्ञानदेव असे तू. त्यांनी काय सिद्धांत मांडला? त्यांनी असा अलौकिक सिद्धांत मांडला की त्याच्या आधी हा सिद्धांत कोणाला माहिती नव्हता. ज्ञानेश्वर महाराजांचा हा सिद्धांत आहे की म्हणजे अरे योगी झाला, काही झाला, ज्ञानी झाला, तरी ते फक्त सच्चित पर्यंतच जातात, आनंदापर्यंत नाही जात. मग भक्तीची हीच कमाल आहे म्हणाल. भक्तीची कमाल काय आहे? तर सद्गुरु भक्ती करून तो आनंदाचा अनुभव, आणि आता सुरुवातीपासूनच तो आनंद घेतो. म्हणजे भले तो थोडा थोडा घेत असेल, पण सुरुवातीपासून तो आनंद घेता 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 तो एवढा आनंद त्याच्या ठिकाणी गोळा होतो, व तो त्या आनंदातच बुडून जातो शेवटी. आणि म्हणून या अभंगात सांगतात, परिमळ गेलिया ओस फुल देठी, आयुष्या शेवटी देह तैसा, घडी घडी काळ वाट याची पाहे, अजून किती आहे अवकाश, हाची अनुताप घेऊनी सावध, काहीतरी बोध करी मना, एकता सौरला खटवांग रायासी, भाग्यदशा कैशी प्राप्त झाली, सापडला हरी तयाला साधनी, एका जनार्दनी हरी बोला. श्री गुरुदेव दत्त.